काय करायचं पहिल्यांदा? पहिले भाजणीचं पीठ घेऊन. मी तुम्हाला मदत करतो, तुम्ही फक्त माझ्याशी गप्पा मारा. चालेल. पण आर्या मला सांग की जेव्हा तू लिटिल चॅम्पमध्ये गाणं गाण्यासाठी आली होती स्पर्धेसाठी, तेव्हा एक वेगळं दडपण होतं. आता हे परत या कामाला सुरुवात करताना परत एक दडपण. कसं वाटतं का, काय नेमका फरक या दोन्ही गोष्टींमध्ये? गाण्याचं थोडंसं दडपण असायचं, कारण गाणं मी लहानपणापासून शिकत आले. त्यामुळे एक चांगलं वाईट गाणं काय असतं किंवा आपल्याला कुठल्या लेव्हलला जायचं हे एक माहिती होतं. बरोबर. त्यामुळे त्याचं दडपण नक्कीच नेहमी असायचं. पण ऍक्टिंगमध्ये मला काहीच एक्सपिरियन्स नसल्यामुळे मला हेच माहिती नव्हतं की चांगलं ऍक्टिंग काय, वाईट ऍक्टिंग काय. बरोबर. त्यामुळे आपलं ऍक्टिंग किती छान असलं पाहिजे हे ह्याचं एक एम माझ्या डोळ्यापुढे नव्हतं. मीटर नव्हतं थोडक्यात. हो, त्यामुळे त्याचं एवढं दडपण आलं नाही. तू फार प्रामाणिकपणे उत्तर दिलं. आपल्याला त्याची उंचीच माहित नसेल तर आपण त्याला घाबरायचं कशाला? म्हणजे ही ऍक्टिंग असेल तर ओके, ही ऍक्टिंग आहे असं झालं, हो की नाही? आपण कोथिंबीर घातली, पुढे कांदा. कांदा कांदा पुढे काय लागणार आहे? थोडंसं तिखट. बर. थोडीशी हळद. हळद. आर्या अशी सरप्राईज झाल्यासारखी माहिती घ्यायला. आणि मीठ चवीप्रमाणे. बर. चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ. आर्यानी पाठ घ्या. बघते ना. आणि मिरची नाही घालायची का? घालायची. मला वाटलं विसरलायत की काय? नाही. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. बर. बस बस एवढं पुरे? हो हो. मिक्स करायचं काम मी करतो. आणि हे करता करता अभिनय, मला तुला प्रश्न विचारायचा आहे की अभिनय म्हणून तर तू आता मोठा होशीलच तुझ्या अभिनयात, बरोबर आहे, पण तरीही लक्ष्मीकांत बेर्डे तुझे बाबा, बरोबर, प्रिया बेर्डे तुझी आई, बरोबर, हे घरामध्ये एवढा मोठा वारसा आहे आणि तो साधा सुद्धा नाही, तो यशाचा वारसा आहे. तर हे असताना जेव्हा आपण 70 mm ला काम करतो तेव्हा स्वतःकडनं नकळत काही अपेक्षा सेट केल्यात का? जो होगा देखा जाएगा. 50-50% आहे. स्वतःकडून अपेक्षा म्हणजे असं काय फार काय ग्रेट अपेक्षा ठेवलेल्या आहेत मी. बरं. जे लोकांना आवडेल तेच आणि लोक ठरवतील ते. आता तुम्हा दोघांचे अभिनंदन की तुम्ही फार जेन्युइनली उत्तर दिलं. फार आवडलं. व्हेरी गुड. आता हे मिक्स झालेलं आहे का? हो, पण हे चमच्यानी तसं नुसतं मिक्स होतंय, पण आपण हाताने मळलं तर मला वाटतंय की जास्त चांगलं. ठीक आहे, मग आपण हे मळून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. चला. येस. भाजणीच्या थालपीठासाठी लागणारे मिश्रण आम्ही व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. काय करायचं पुढे? ह्याचं थालपीठ करायला लागूया. बरं. आपण आता थापून घेतलंय. येस. ओके. पुढे आता आपण ह्याच्यावरती थोडं तूप टाकायचं. बर. दॅट्स इट. येस, भरपूर झालं. मी फक्त ह्याच्यावरती थोडंसं तीळ टाकते. हो हो बाबा, तीळ टाका. तीळ पुरे किती? बस. छोटंसं मध्ये एक होल. बर. आणि आता हे भाजून घ्यायचं. सावकाश. गरम आहे. मी करू का? काही हरकत नाही, मला मदत करायला आवडेल तुम्हाला. आता ह्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं. बरं, ठीक आहे. चला, तुम्ही दोघांनी मिळून केलेलं असं हे भाजणीचं थालपीठ दोन्ही बाजूनी भाजून घेतल्यानंतर तयार होईल. त्याला काय फार तर 3-4 मिनिटं लागतील. बरोबर. आम्ही हे भाजणीचं थालपीठ छान दोन्ही बाजूनी भाजून घेतो. तोपर्यंत तुम्ही पटकन पाहून घ्या रिकॅप. आपल्याला बटाटा आणि ते सगळं मिक्स करायचं आहे. ओके, मला सांगा. हा, मी तुम्हाला एक देतो, तुम्ही मिक्स करू शकाल. आता ह्या भाज्या शिजवलेली गाजर आणि फरसबी ही आपल्याला आवडेल तशी आपण घालू शकतो. हो, आणि सगळी घातली तरी चालेल. बरं, सगळी घालू टाकू. हो, मला काय सगळंच आवडतं, त्यामुळे तो काही विषय नाही. आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. हे सगळे सुकं आहे मीठ. सगळं घालायचं. हो, घालायचं आपापल्या आवडीप्रमाणे घालायला लागेल मीठ. हो. आता लाल तिखट घाला. लाल तिखट तुम्हाला आवडेल तसं. हो, आणि कमी घातलं तरी चालेल, कारण चटणी आपली तशी बऱ्यापैकी तिखट असते. गरम मसाला. हो. नंतर ही वेलची आणि दालचिनीचं पावडर आहे. ही तुमची स्पेशल हां, जरा वेलची आणि दालचिनी. अच्छा, वेलचिनी आणि दालचिनी असं मी म्हटलं. आलं लसणाची पेस्ट. ही किती घालायची? थोडीशी, अर्धा, कारण आता आपण भाज्या टाकल्या आहेत ना, म्हणून आलं लसूण जरा घातलेलं. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हा तयार झालेला आहे. आता आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. आता आपण काय करणार आहोत, हे जे आपले बेबी कॉर्न आहेत ना, त्याला आपण ते बटर लावणार आहोत.
बटर एवढ्यासाठी की तसं बघितलं तर बेबीकॉर्नला अशी चव नसते. बरोबर. तर ते जरा आणि कधी पण ना कॉर्नला बटर वगैरे लावलं ना की टेस्ट एकदम छान लागते. ते असं सुद्धा आपण गरम करून खाल्लं ना तरी टेस्टी लागतं. हो, थोडक्यात आपण कढीच खातो तसं. हो, कणसाला मस्तपैकी असं भाजतात आणि मग त्याच्यात लिंबू, मीठ आणि तिखट. हो, तिखट आणि हल्ली आता चीज टाकून खाल्लं ना तर ते जास्त अजून छान लागतं. पण ती ओरिजिनल टेस्ट जी असते ती नाही. ती बेस्ट. चीज बीज हे सगळं कौतुकाचा भाग. पण ओरिजिनल टेस्ट असते ना, मस्त पाऊस पडतोय, हा छत्रीत उभं राहून आपण ते गरम गरम कढीच खातोय, ह्याच्यासारखा आनंद काय आहे. ओके, आता आपलं हे रेडी झालेलं आहे. आता याला आपण काय करणार आहोत की ही जी चटणी आहे ग्रीन ती आपण त्याला लावणार आहोत. हा, ती सुकीच आहे, हातानेच लावायला लागणार आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये काय असतं, आपण आता बऱ्याच पार्ट्यांना जातो तेव्हा काय असतं की आपल्याला स्टार्टर हा प्रकार भरपूर म्हणजे खायला मिळतो. तर तसंच त्या पार्ट्यांमध्ये करण्यासाठी हा सुचलेला मला एक पदार्थ आहे. आणि ही चटणी करेक्ट व्हायला पाहिजे, ती चिकटायला पाहिजे ती. हो, पाणी न घालता आपण हा खोबरं लगेच खवणलं ना आणि लगेच तुम्ही त्याची चटणी केली तर ती छान होते. अदरवाईज तुम्हाला मग पाणी घालावं लागतं. पण हे मस्त लागणार आहे. हो, हे लागणार. कॉम्बिनेशन चांगलं झालेलं आहे, त्यात चटणी आहे म्हटल्यावर. आणि दुसरं ना, तुम्हाला हे खाताना ना सॉस वगैरे घ्यायची खरं तर गरज लागत नाही, आतमध्ये चटणी असल्यामुळे. हां, हेच झणझणीत आहे आणि व्यवस्थित टेस्टी झालं की बाकीची गरज नाही. या चटणीमध्ये आपण काय काय घातलंय? मिरची आहे, खोबरं, ओलं खोबरं घेतलेलं आहे, पुदिना, कोथिंबीर, मी लिंबू, थोडी साखर घालते आणि मीठ. आता आपण हे छानपैकी असं लावून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण याचे गोळे करूया. आता आपण 3 केलेलं आहे ना, जसं तुम्हाला आवडतं तसं करायचं. जास्त तुम्हाला याचं आवरण हवं असेल तर जाडं घ्या, कमी हवं असेल तर पातळ. ही आयडियाची फायदे सॉलिड आहे, मस्त लागणार आहे. आणि हे सगळ्यांनाच आवडतं बरं. हा जो बारीक बेबी कॉर्न असतो ना, हा ज्या लोकांना जास्त चावता येत नाही ना कॉर्न, त्यांना हे खूप एन्जॉय करतात ते. हो, ह्याच्यासाठी खास ना छोटी छोटी कणसं आपण घेतली ना तर ते एक पीस मग बरा पडतो. लहान मुलांना स्वयंपाकघरात बिझी ठेवलं ना की काही त्रास होत नाही ना, तसं आहे माझं. आणि इथे बिझी ठेवलं की मग व्यवस्थित मी काम करत राहतो. आता आपले हे तिन्ही तयार झालेलं आहे. असं व्यवस्थित लागल्यानंतर तळाला सोडलेलं आहे. नेहमी तेल गरमच असायला पाहिजे अशा गोष्टी करताना. मत्त होणार आहे. मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे हे कशाबरोबर खायचं असा प्रश्न विचारणं म्हणजे मूर्खपणाचं ठरेल, कारण आपण ऑलरेडी त्यात चटणी घातलेली आहे. त्यामुळे वेगळं काही करायची गरज नाही आहे. हे सगळं गणित बरोबर जमलं की काढायचं आणि खायचं. फक्त ते खूप गरम खाऊ नका. सो टेक केअर. बरोबर ना? हो हो, अगदी. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कॉर्न पॉप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बेबी कॉर्न, उकडून कुस्करलेला बटाटा, उकडलेला गाजर आणि फरसबी, कॉर्नफ्लॉर, हिरवी चटणी, वेलची आणि दालचिनी मसाला, आलं लसूण पेस्ट, बटर, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये उकडलेला गाजर आणि फरसबी, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, वेलची आणि दालचिनी मसाला आणि आलं लसूण पेस्ट घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. बेबी कॉर्नला सर्व बाजूनी बटर, हिरवी चटणी आणि बटाट्याचं मिश्रण नीट लावून घ्यावं. कॉर्नफ्लोअर मध्ये घोळवून कढईत तेल गरम करून तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. आपण पहिल्या पदार्थाकडे जाणार आहोत, बिस्किट लॉलीपॉप. आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे जाणार आहोत. याचं नाव काय? ब्लॅक फॉरेस्ट केक. आणि आता चैताली मॅडम तिसरी रेसिपी काय आहे? ओस्मानी बिस्किट.